नमस्कार, मी ज्योती पाटील. जेपी फूड अँड फॅशन या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर कोजागिरी पौर्णिमा कधी साजरी करायची आहे, लक्ष्मी, कुबेर आणि इंद्रदेव यांना कसं प्रसन्न करायचं आहे, आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. तर कोजागिरी पौर्णिमा यावर्षी प्रत्येक जे तिथी आलेल्या आहेत ते 2-2 आलेल्या आहेत. तर कोणत्या तिथीला आपण पौर्णिमा साजरी करतो. तर या पद्धतीने कोणती अशी लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची प्रभावी सेवा कोणती आहे ती सुद्धा आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. कोजागिरी पौर्णिमा 2024 कधी आहे जाणून घेऊया, त्याचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व सुद्धा. चला तर कंटिन्यू पाहत राहा. शारदीय नवरात्री आणि विजयादशमी नंतर अनेकांना वेध लागलेले असतात ते कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा. अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी म्हणतात आणि वर्षातील सर्व 12 पौर्णिमा तिथींमध्ये तिचे महत्त्व विशेष आहे. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी माता प्रकट झाली होती, म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीची जयंती म्हणून साजरा केला जातो. यंदा शरद पौर्णिमा 2024 मध्ये बुधवारी 16 ऑक्टोबरला आलेली आहे. तर आपण कशा पद्धतीने साजरी करायची आहे त्याची सविस्तर माहिती आपण पुढे सांगितलेली आहे. यंदाची कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी आलेली आहे? पंचांगानुसार या वर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा 16 ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी रात्री 8:40 वाजता सुरू होणार आहे. तर ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:56 पर्यंत असणार आहे. त्यानुसार 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचं महत्त्व आहे असं मानलं गेलेलं आहे. बुधवारी फक्त ही पौर्णिमा 8:40 सुरू होणार आहे, पण दुसऱ्या दिवशी जी पौर्णिमा आहे ती 4:56 संपणार आहे, म्हणजेच रात्री त्याचं काहीही महत्त्व राहणार नाही. त्यामुळे बुधवारीच ही पौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे. कोजागिरी रात्रीचा प्रसाद नैवेद्य काय करायचं आहे ते सुद्धा डिटेल माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे. कोजागिरी पौर्णिमेची पूजा पद्धत काय आहे आणि या दिवशी देवी लक्ष्मीला, इंद्राला आणि कुबेरांना कशा पद्धतीने प्रसन्न करायचं आहे त्याची सगळी माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करा, मंदिराचा देव्हारा नीट स्वच्छ ठेवा, त्यानंतर लाल कपडा पसरवून त्यावरती देवी लक्ष्मीचा फोटो लावा. त्यानंतर देवीची पूजा सुरू करायची आहे. चंद्रोदयानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर दूध किंवा खिरीचा नैवेद्य दाखवून कुटुंबियांतील सदस्यांनी दुधाचा प्रसाद म्हणून घ्यायचा आहे किंवा खीर बनवली असेल तर खिरीचा प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे ते आपण पाहून घेऊया. शरद पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला 3 नावं आहेत. तर या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते, कारण या दिवशी तिचा जन्म झाला होता. याला कोजागिरी पौर्णिमा आणि कौमुदिनी व्रत असेही म्हणतात. धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते. लोक श्रद्धेने पूजा करतात. या दिवशी चंद्र त्यांच्या 16 टप्प्याने भरलेला असतो आणि त्याच्या किरणांची जी अमृत वर्षाव होतो, त्यामुळे ती खीर रात्रभर चंद्रप्रकाशात जर ठेवली तर त्याचा अधिकच लाभ होतो. आपल्या आरोग्यासाठी खूप शुभ मानलं जातं आणि दुसऱ्या दिवशी ती देवी लक्ष्मी मातेला अर्पण करून प्रसाद म्हणून खाल्ली सुद्धा जाते. तर या दिवशी जो आपण प्रसाद करत असतो तो पूर्ण रात्र आपण चंद्राच्या सावलीमध्ये ठेवत असतो, म्हणजे चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवत असतो आणि जे काही चंद्राचे जे अमृत वर्षा होत असतो त्यामुळे ते दूध जे आहे ते अधिकच प्रभावी बनलेलं असतं आणि हे दुधाचा जो प्रसाद आहे आपण ग्रहण केल्यानं खूप आपल्या आरोग्यासाठी सुद्धा त्याचे भरपूर असे फायदे आहेत. तर या दिवशी लक्ष्मी मातेची मोठी बहीण म्हणजेच अक्काबाई ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. तर कोण झोपलेला आहे, कोण जागा आहे याचा ती पाहणी करत असते. त्या दिवशी जे कोणी जागरण करत असतील तर त्यांच्यावरती त्याचा खूप छान प्रभाव आणि घरात सुख, समाधानी, समृद्धीसाठी आशीर्वाद देते आणि जो कोणी झोपलेला असेल त्यांना त्याचा काही थोडासा वाईट परिणाम सुद्धा दाखवत असते. तर यामुळे प्रत्येक जण आपल्या घरी खिरीचा प्रसाद बनवतो आणि छान अशी पूजाविधी करून कोजागिरी पौर्णिमा साजरी करत असते. तर याचे हे महत्त्व आहे. या दिवशी आपण महत्त्वाची पूजाविधी करायची आहे. पूजापाठ कशा पद्धतीने जे काही मांडणी करायची आहे ती एकदम सर्वसाधारण आपण जो कोणतीही पूजा करत असतो त्या पद्धतीनेच करायची आहे. एखादा फोटो ठेवायचा आहे,
नंतर ही पूजा विधी आपण जशी रोजची पूजा स्थापना करत असतो त्या पद्धतीनेच करायची आहे. ही पूजा करत असताना आपल्याला रात्रीची 12 वाजता करायची असते, कारण हाच शुभ मुहूर्त असतो पूजा विधी करण्याचा. 12 वाजता उठून ही आपण पूजा करायची असते आणि 12 वाजताचा जो काही आपण जे दूध ठेवत असतो किंवा खीर ठेवत असतो चंद्रप्रकाशामध्ये, तोच सर्वात महत्त्वाचा वेळ मानला गेलेला आहे. अत्यंत प्रभावी हा उपाय आहे आणि सेवा सुद्धा आहे लक्ष्मी मातेची आपल्याला प्रसन्न करण्यासाठीची. त्यानंतर ते दूध जे आहे ते आपण तसंच तिथं ठेवू शकतो किंवा मग खाली आणून घ्यायचं आहे गच्चीवरती. जर तुम्हाला ठेवायला चांगलं वाटत नसेल रात्रभर, तर तिथे त्याच्यावरती एखादी चाळणी वगैरे ठेवून आपण तिथे आजूबाजूला बसायला हवं. तेच प्रसाद आपण दुसऱ्या दिवशी ग्रहण करायचं असतं. पूजाविधी एकदम सोपी आहे. इंद्र, कुबेर आणि या पद्धतीने सगळ्याच देवीची आपण मनोभावे पूजा केली, त्यांचं मंत्र पठण केलं. जो कोणता मंत्र पठण करायचा आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची माहिती देऊन टाकते, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. घरात सुख, समाधानी आणि समृद्धी, आरोग्य प्राप्तीसाठी ही कोजागिरी पौर्णिमा सगळेजण साजरी करतात. त्याचं फळही त्यांना छान असं मिळतं. जर तुम्हालाही या आवडीतील माहिती आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.